क्या बात आहे. सतीश दादांना कदाचित आठवत असेल हा गाणं. त्यांच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ह्या गाण्याची खूप चर्चा झाली होती. तर रानू मंडल जर 1 मिनिटाच्या व्हिडिओवरती व्हायरल होऊ शकतात. बाला सिंगर सुद्धा व्हायरल झाले, परंतु अजून एक भरपूर साऱ्या प्रेक्षकांना या गोष्टीची खबर नाही की कच्चा बदाम ज्याने गाणं गायलेलं आहे त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये आहे तो. देव करो लवकरात लवकर बरा हो. संघर्ष मितपाडा वर्सेस सावेबी अशी मॅच. याच्या अगोदर तुम्ही आवाज ऐकत होतात खऱ्या अर्थाने मोनिश यांचा. सातत्याने या संघटनेमध्ये या विभागामध्ये त्यांचा आवाज तुम्ही जास्त ऐकतात. त्यांच्या गावामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने शृंखला चालू आहे. 11 सोन्याची अंगठी. त्यानंतर ज्या खेळाडूंना जॉब नाही त्या खेळाडूंना त्या स्पर्धेमध्ये जॉबसुद्धा दिले जाईल अशी नक्कीच त्यांनी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. चांगली संकल्पना आहे, कारण क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमध्ये तुम्हाला काय उत्पन्न आहे, काय मिळतं याच्यावरती खूप महत्त्वाचं आहे. आता कालची मॅच पहा, ठाणा वर्सेस रायगड. अंगद पाटील विरोधात मारले. केतन मात्रेने 3 षटकार, त्याला मिळाले 27,000. म्हणजेच क्रिकेटमध्ये ना तुम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, त्यासाठी क्रिकेट तुम्ही खेळा. इथं संघर्ष मितपाडा वर्सेस सावेबी. अक्षय आणि हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 20 मिनिटाचा टायमिंग असेल. तब्बल 1 वाजता तुमची 4 षटकं फेकून झाली पाहिजेत. फिल्डिंग करायची टीम. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचला गेला. पहिल्या बॉलवरती विकेट आली असती. फिल्डर दूरवरती मिड विकेटला हा बॉल कॅरी केला गेला. स्ट्रायकरवरती फेकी. अजून सुद्धा एक संधी आहे, परंतु फेकी थोडीशी स्वेर आली आणि त्यानंतरच्या या 2 धावसंख्या अगदी डोळ्यासमोर पाहायला गेला फिल्डिंग करणारी टीम आणि निकेश याने. सुरुवातीची ना षटकं 2 खूप महत्त्वाची असतात. पहिला मॅन्डेटरी पॉवरचं षटक असतं. मॅन्डेटरी पॉवरच्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला रोकावं लागतात कमी धावसंख्या, कारण दोनच फिल्डर डीपमध्ये असतात. डीपमध्ये असल्या फिल्डरला ना एक अशा फिल्डिंग पोझिशनमध्ये तुम्हाला सजवायचं असतं जिथे तुम्ही बॉल टाकाल. बॉलच्या मेरिटमध्ये फटका खेळला खेळाडूने तर ऑन साईडला जेव्हा नक्कीच तुम्ही लेग स्टम्पवरती बॉल टाकता तेव्हा लेग साईडला कोणते फिल्डर आहेत ना आणि कोणत्या पोझिशनमध्ये आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. तेच पाहिलं जातं, कारण डावखुऱ्या त्याचा बॅट्समन आहे. त्या डावखुऱ्या साठी लॉंगर आणि मिड विकेट तैनात केला गेला. इनफिल्डचा फिल्डर होता, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या जवळ होता, त्याला थोडासा पुढे सरकवला जातोय कारण डावखुऱ्याचा फलंदाज. यावेळेला उचलायचा प्रयत्न बॉडी लेंथवरती आदला जातोय. अपील नाहीये. जर फेकी झाली डायरेक्ट हिट झाला, फलंदाज बाद होऊ शकतो आणि झालाय फलंदाज बाद. तेच म्हणत होतं, स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं आले. एक्झिक्युशन चांगलं होतं, कलेक्शन चांगलं होतं. अगदी एक्स्टॅनवरती जाऊन दोन्ही आकड्यावरती पहिला किल्ल्याचा शेळेदार कोसळला. प्रश्नचिन्ह पडला असेल की बॅटवरती मिडल बॉल जरी झाला ना तरी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी तो बेनिफिट वाला नाहीये. का माहितीये? कारण हवेचा वेग पहा त्या दिशेने विरुद्ध आहे. हवेचा वेग डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल आहे, चांगला आहे. त्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज डावखुरा होता ना तो सुद्धा गमावला गेलाय टीम सावेबीने. त्याच्यामुळे आता उजव्या हाताच्या फलंदाजाला ना कव्हर्स असेल, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर असेल, स्वीपर कव्हर असेल, डिपिश कुवो पॉईंट असेल, इथे जास्त फटके खेळावे लागतील किंवा ग्राउंडिंग स्ट्रोक केला. पहिला षटक आहे, 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकामध्ये ना तुम्हाला 40 ते 45 धावसंख्या हा एक स्पेसिफिक तुम्हाला स्कोर कार्ड रसावा लागतो. फक्त 2 धावसंख्येवरती 2 गडी बाद झाल्यात. विक्रांत आणि नरेश आता ही जोडी उरली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विक्रम ऑन साईडला फ्लिक करतायत. संधी होती, फिल्डर दूरवरती होते.
अगदी फ्री हिट बॉलवरती बाद करण्याची संधी होती, फ्लिक केलं गेलं चेंडूला, अगदी बॉटम हँडचा वापर. शेवटच्या क्षणाला बॉल पाहिलं गेलं, बॅटवरती मिडल व्यवस्थित केला गेला फ्लिकच्या माध्यमातून. फलंदाज त्या ठिकाणी विक्रम पाहायला मिळाले. विक्रमच्या बॅटमधून आली सिंगल आणि टीमची धावसंख्या 3 धावसंख्या आहेत. या वेळेला बॉल मागे चाललाय, अगदी लॉंग स्टॉपला हा बॉल, नशिबाची साथ, अगदी फाईन लेग थर्ड मॅन बीट झाले गेले आणि बॉल सीमारेषेपार, हा चौकार. संधी होती त्या ठिकाणी हॅट्रिकची, ती हुकली गेली, त्यावरती आली सिंगल. त्याच्यानंतर हा नशिबाचा चौकार आलाय. नशिबाच्या चौकाराने टीमची धावसंख्या 7 ऑन बोर्ड, 7 धावसंख्या. स्थिती चांगली आहे. या चौकारानंतर थोडीशी परिस्थिती, जी मनस्थिती खराब होती, ती परिस्थिती आता ना खऱ्या अर्थाने सुधारली गेली टीम चावेची. स्टेप खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती मिडल नाहीये, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर शॉटमध्ये फिल्डिंग थोडीशी चुकीची झाली. बॉल चाललाय मागे डीप मध्ये आणि अगदी पहा चौकार हा नव्हता, परंतु पायाच्या साह्याने बॉल आणि चेंडूचं थोडंसं संपर्क झालं. क्रिकेट विथ द फुटबॉल हे समीकरण. लागोपाठचा दुसरा चौकार. टीमची धावसंख्या पहिल्या षटका आखरीनंतर 11. थँक्यू. याच विभागामध्ये खऱ्या अर्थाने असा तुम्ही दूर गेलात तर चावे असेल, खांडपे असेल, वडपे असेल, त्याच्या पुढे गुरसेही लागतो. त्यानंतर गुरसेईमधला हा नाव, प्रसिद्ध नाव. आणि कालच्या दिवसामध्ये तुम्ही तर ठाणा वर्सेस रायगडमध्ये पाहिलेच असेल, भावेश पवारला बॅटिंगवरती आले नाही, परंतु 2 स्पेल त्यांनी हाताळले गेले. खूप चांगल्या प्रकारे खऱ्या अर्थाने त्या मॅचमध्ये परफॉर्मन्स राहिला ठाणे टीमचा. बिलाल शेख असतील, त्याच्यानंतर दिनू कांबळे असतील, नंतर विचार केला गेला तर केतन म्हात्रे, त्याच्यानंतर शाहिद शेखची तर उल्लेखनीय कामगिरी राहिली. 18 बॉलमध्ये 50 धावसंख्या. ज्या शाहिद शेखचा खऱ्या अर्थाने काल वाढदिवस होता, जो आहे जर आपण विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारे खेळाडू, त्या खेळाडूने चांगला खेळ दाखवला आणि आपल्या वाढदिवसाचा एक अविस्मरणीय खेळ अक्षरशः त्याच्या निरंतर मनामध्ये राहील की वाढदिवसाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री चषक, अगदी त्या स्पर्धेमध्ये आपण गेलो, ठाणा वर्सेस रायगड, तो मान आपल्याला मिळाला गेला. आणि वाढदिवसानिमित्त बनवलेल्या गेलेल्या त्या 50 धावसंख्यांना अविस्मरणीय त्यांच्या स्मरणामध्ये राहतील. मोहण्याचा नक्कीच तो खेळाडू, टिटवाळा मोहने या ठिकाणी गाव आहे, त्याची टीम सुद्धा नक्कीच सातत्याने रेग्युलर क्रिकेट खेळत असते. पण असं असतं ना, प्रत्येक टीममध्ये एक ज्युनियर ऑलराऊंडर असतो. अंगद पाटीलच्या विरोधात केतन म्हात्रेचा प्रहार पाहायला मिळाला. रायगडचा टायगर उस्मान पटेल त्या मॅचमध्ये होता, विश्वजित ठाकूर होते, त्यानंतर ते काही करू शकले नाही, परंतु ठाणेने काय परफॉर्मन्स दिला या मॅचमध्ये तसंच चाललाय. 2 चौकार आले नशिबाचे. टीमची धावसंख्या 11, 2 गडी बाद झाल्यात. आणि विजय, ज्याच्या नावामध्ये जय आहे, त्याला षटक क्रमांक 2मध्ये आता कॅप्टनने पाठवलं गेलाय. ओ द विकेट. या वेळेला ऑन साइडला फक्त टर्न केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूपच वेगाने फिल्डर वळतील का, चेस करणं थोडंसं मुश्किल, गवताचं गालिच, त्याच्यावरती बॉल थांबलं गेलं आणि अखेरकार या 2 धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावसंख्या आल्यात. टीमची धावसंख्या तब्बल आता पोहोचत असताना 13 आकड्यावरती. प्लीज मूवीच्या माध्यमातून अपडेटर नक्कीच आमच्या समवेत आहेत. माज खान, खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर बामदेवपाडा येथे सुद्धा आमची भेट झाली होती. खऱ्या अर्थाने पाहिलं तर अपडेटर जरूर असले ना तरी एक निष्कर्ष जरूर लावू शकतो की चांगले समालोचन सुद्धा होऊ शकतात, कारण प्रत्येक गोष्टीवरती त्यांची बारकाईने नजर आहे. या वेळेला बॅकफुटला स्टिअर करायचं होतं, काय फटका खऱ्या अर्थाने. हा फटका जरी बॅटवरती नसेल ना तरी नजाकत होती या फटक्यामध्ये. ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्ही पाहाल नक्कीच हा फटका कशा प्रकारे खेळला गेला. हा फटका पहा, थोडीशी मागे आले, बॅकलिपला थोडंसं खाली घेतलं आणि अगदी जो उजवा जो गुडघा होता ना तो खाली टेकवला होता त्याने, की डिपिच कव्हर पॉईंटला त्यांना बॉल टाकायचं होतं. बॉल ऑफस्टॉमवरती टाकलेला बॉल त्यांना डिपिच कव्हर पॉईंटला मारायचं होतं, परंतु फटका ना अगदी बॅटच्या आतल्या कडेला लागला. लेमन कट, चायना कट असे काही सारे नावं आहेत त्या कटला. त्या आतल्या भागेला बॉल लागला, तिथनं आली सिंगल आणि टीमची धावसंख्या तब्बल 14 या आकड्यावरती. विजयने ना आता कमबॅक केलाय, कारण 2 बॉलवरती फक्त 3 धावसंख्या आहेत. स्टेप केल्याचा प्रयत्न, बॅटवरती मिळाला नाहीये, परंतु सिंगल तर नक्कीच मिळेल. एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक अडवतात. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका, स्क्वेअर लेगला फिल्डिंग झाली, फेकी थोडीशी वाईडिश आली, पण तो हरकत नाहीये. क्षेत्ररक्षणाचा जो स्टँडर्ड होता त्यांनी जपला गेला. गोलंदाजाला जे करायचं होतं, विजयला जो बॉल अडवायचा होता तो बॉल अडवला गेला. बॉलवरती आली सिंगल आणि टीमची धावसंख्या 1-5, 1 ओव्हर 5-15. विक्रम ना
आता खऱ्या अर्थाने थोडासा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट नशिबाचा एक चौकार आला होता, जो नक्कीच दुसरा चौकार सुद्धा होता. ऑफ द विकेटने फटका चांगला आहे, लॉंग ऑफला फिल्डर अलोंग द कार्पेट, जमिनीला घासत पुसत गुदगुल्या करत हा बॉल. 2 धावसंख्या तर नक्की मिळतील. अजून फंबल होतात क्षेत्ररक्षक, कारण बॉल जेव्हा अलोंग द कार्पेट या क्रीडांगणावरती तुम्ही आलाय ना, तेव्हा ग्राउंडिंग जेव्हा बॉल होतो, जेव्हा ऑफ ड्राईव्हचा ऑन ड्राईव्हचा फटका असतो ना, तेव्हा बॉलवरती सातत्याने बारकाईने नजर ठेवणं हे थोडंसं मुश्किल आहे, कारण गवताचे गालीचे सुद्धा आहेत, काहीशी दगडं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत, कधी अप कधी डाऊन. नक्कीच हा बॉल घरंगळत आपल्याकडे येतो ना, तेव्हा निष्कर्ष लावणं थोडंसं मुश्किल होतं. बॉलवरती आले धावसंख्या 2. स्ट्रायकरवरती विक्रम ऑन साईडला नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला मन बनवलं गेलं की मी रिव्हर्स खेळणार. रिव्हर्स खेळले गेले, बॉल त्याला पाठवायचा होता, कदाचित स्वीपर कव्हर डीपिच कव्हर पॉईंट कव्हरच्या दिशेने, परंतु बॉल आणि चेंडूचा संपर्क नाहीये. त्या ठिकाणी सांगत असताना प्रसाद सर की लेग बायच्या रूपाने इथनं सिंगल टीमच्या टोटलमध्ये होती ॲड, आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावरती. खूप चांगल्या प्रकारे टेलिकास्ट प्रिन्स मूवीजचं माझ आमच्या समवेत आहेत माज खान, त्यासोबत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये शिवराज सूरज. आज त्यांचा छोटा कॅमेरामॅन नाहीये. यावेळेला चांगला आहे, टप्पा चांगला आहे, शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साईडला पुल करायचं होतं, बॅटानं चेंडूचा संपर्क नाहीये, त्या ठिकाणी बीट होतात. आपण जर पाहिलं गेलं तर नरेश दुसऱ्या षटकाचा ना यशस्वी खेळ आता संपन्न झालाय. या षटकामध्ये एकही मोठा फटका नाहीये. मागच्या षटकामध्ये तुम्ही 2 चौकार पाहिले. जर आता विचार पडला असेल निकेशला की लॉंग स्टॉपला तो चौकार गेला नसता तर कदाचित धावसंख्या कमी झाल्या असत्या. पहिल्या षटकामध्ये ज्या 11 आल्या त्या कुठेतरी 6 आणि 7 राहिल्या असत्या. दुसऱ्या षटकामध्ये तर विजयने कमबॅक केलाच होता. म्हणजे 2 षटकामध्ये ज्या धावसंख्या 18 आल्यात ना, या 18 धावसंख्या तब्बल एक नशिबाच्या चौकाराने आल्यात. म्हणजे 15 ते 14 तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळाल्या असत्या. इथनं 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या पाहायला मिळतात 18. आणि विनंती करेन त्या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम की 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे खऱ्या अर्थाने फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे आहे, त्याच्यामुळे तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. कारण तब्बल आपण पाहिलं गेलं तर 12:40 हा सामना आपण सुरू केला गेला होता. अद्याप वेळ नक्कीच तुमच्याकडे 8 मिनिटाचा आहे. म्हणजे 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायची आहेत. या गोष्टीची दक्षता घ्या. निमेश ओ नंबर 3 क्रमांक 3ऱ्या षटकामध्ये निमेशला 5 रन गेले. चला जास्त वेळ घेऊ नका. एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमच्याकडे फक्त आणि फक्त आता 7 मिनिटं राहिली आहेत. बहुत तयार उभं विकेटने स्लॉक स्वीप करायचा होता. विक्रम होते, दुसरी बेल बीट होतात, परंतु बीट होणारा बॉल त्यांना बेनिफिट देऊन जाईल. लेग स्टंपच्या बाहेर प्रसाद सहस्त्रबुद्धे त्या ठिकाणी सांगत असताना 2 ऑफिशियल पंच सुदीप सर सुद्धा आहेत. त्याच्यानंतर मला इकारे सर हे सुद्धा आहेत. आजच्या दिवसामध्ये 3 ऑफिशियल्स आमच्या समवेत. मोनिश पाटील तुम्हाला पाहायला मिळतील ॲज अ समालोचक, आणि आमच्या स्कोरच्या भूमिकेमध्ये कुणालजी घरत. उभं विकेटने आता ही लेग स्टंपच्या बाहेर, पण तो पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला बॉल फिल्डर करतील. चेस करणं मुश्किल, कारण ज्या क्षेत्रामध्ये बॉल गेला ना त्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड कधीच खराब नसते. प्रसाद सरांचा इशारा, हा बाईचा आणि नशिबाचा दुसरा चौकार. बचपन का प्यार हे सुद्धा गाणं खूप चर्चेत राहिलं होतं. इंस्टाग्राम आणि फेसबुक एवढा कार्यरत आहे ना की 30 सेकंदाची व्हिडिओ क्लिप सुद्धा तुम्हाला हिरो बनवू शकते. थांबून खेळण्याचा प्रयत्न, अगदी थांबून खेळण्याचा, परंतु ऑप्शनच्या बाहेर. या षटकामधलं तब्बल जर आपण पाहिलं गेलं ना तर निमिषात दुसरा चेंडू वाईड आहे. एक बॉल सोडला गेला, त्या ठिकाणी एसटी रक्षकाने थर्डमॅन फाईन लेग पाहत राहिले. थोडासा प्रयत्न केला गेला आता फाईन लेगने, परंतु तो चौकार आला. त्याच्यानंतर वाईड बॉलचा जो रेशिओ आहे ना तो अगदी या षटकामध्ये वाढत चाललाय. कमबॅक करावं लागेल निमेशला. यावेळेला ऑन साईडला फक्त दिशा दिली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक टप्पा घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक पुढे आले. पुढे येण्याचा प्रयत्न थोडासा फसला गेला. बॉल अगदी चकमाधून एक टप्पा घेतल्यानंतर सी मारेशी पार, हा दुसरा चौकार या षटकामधला. कदाचित साऊथ इंडियन मूवीज मधला हा टायटल किंवा खरं तर शीर्षक असावा. टीमची धावसंख्या पोहोचली जाते 28 या आकड्यावरती. 28.
थांबून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही. फाईन लेग बोलतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर सुद्धा आहेत, परंतु त्याच्या अगोदर बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर तो फंबल झाला आणि त्याच्यानंतर लगेचच संधी. विक्रमला आता हेच करायचं होतं. विक्रमने केला गेला प्रयत्नानं मिळते यश. विक्रमच्या बॅटमधनं अद्याप आपण जर पाहिलं गेले तर खूप चांगल्या प्रकारे नक्कीच जे स्कोर कार्ड त्यांना रचायचं आहे ना, तो प्रयत्न तर त्याने पूर्ण केला गेलाय, परंतु नरेशच्या बॅटमध्ये सुद्धा 2 चौकार आलाय. इथनं सिंगल आली, सिंगलनं टीमची धावसंख्या 29, 2 धावसंख्या आला, म्हणजे 30 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड आता पोहोचले गेले. बॅटिंग करते टीम सावेबी. या वेळेला फटका कोणता खेळण्याचा होता तेच समजले गेले नाही, कारण बॉल लेग स्टंप वरती होता. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. रिव्हर्स झाले, त्याच्यानंतर पुन्हा सरळ झाले. त्यांना कळलं गेलं की लेग स्टंपच्या जास्तच बाहेर चेंडू आहे, सोडून दिला बॉल. हा टीमची धावसंख्या त्या ठिकाणी तब्बल 31 या आकड्यावरती पोहोचत असताना व्हाईट बॉलचा रेशो ना तुम्हाला कमी करावा लागतो. समोरच्या टीमला बेनिफिट मिळतो, पुन्हा एकदा तो चेंडू तुम्हाला टाकावा लागतो, त्याच्यामुळे कमबॅक करणं गरजेचं आहे निमेशला. या वेळेला आता कमबॅक झालाय कमबॅक. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण आणि अगदी जवळून सरप्राईज दिलं गेलं. त्या ठिकाणी विचार केला गेला तर विक्रमला, कारण बॉल जेव्हा त्यांनी समोर पिच केला गेला ना, तेव्हा थोडासा बाहेरच्या दिशेने, आणि तोच प्रयत्न असावा कदाचित निमेशचा की लेग स्टंपवरती बॉल टाकतात. लेग स्टंपवरचा बॉल कदाचित लेफ्ट केला गेला फलंदाजाने, तो कट होऊन नक्कीच एस्टनवरती आदलेल. रिव्हर्स असं बाहेर काढलं आणि हीच तर चर्चा आम्ही करत होतो की निमेशचा ना खऱ्या अर्थाने 3 बॉलवरती हाच प्रयत्न होता की लेग स्टंपवरती बॉल टाकावा, तो बॉल माझा टर्न व्हावा, ज्याच्यामध्ये स्विंग तुम्हाला पाहायला मिळालं की इन कटर यावा आणि एखादा तरी विकेट यावा. हा बॉल पहा पडल्यानंतर अगदी इन कटर, आणि हीच गोष्टी आम्ही नक्कीच म्हणत होतो की हा प्रयत्न असेल निमेशचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. 31 या आकड्यावरती गडी क्रमांक त्या ठिकाणी बाद 3रा बॅटिंग करते टीम सावेबी. अजूनही शिल्लक असेल. 31 गडी बाद झालाय 3रा. 2.5 षटकांचा खेळ झालाय संपन्न आणि फक्त 3 मिनिटं आहेत. संघर्ष मितपाडा, तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर नक्कीच तुम्हाला षटक हा कंप्लीट करायचा आहे. तर सन्माननीय शंकर दरेकर साहेबांना विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन नसं व्हायचंय. तुमचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल उचलण्याचा प्रयत्न डाव्या स्टिक वरती आणि हा 4था चेंडू वाईट. कदाचित माझ सुद्धा तेच सांगतायत की जर व्हाईट बॉलचा रेशो कमी असताना तर कदाचित ज्या टाइम शेड्यूलने ही मॅच सुरू झाली ना, तर कम्प्लिटली 20 मिनिटांनी ही मॅच कंप्लीट झाली असती. व्हाईट बॉलचा रेशो जास्त आहे, तब्बल 9 चेंडूचं षटक अद्यापर्यंत हे राहिलं आणि अजून एक बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि 5वा चेंडू वाईट. याच क्रीडांगणावरती खऱ्या अर्थाने 13 व्हाईट बॉलचं षटक तुम्ही पाहिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये तुम्ही नक्कीच 13 बॉलचं षटक पाहिला गेला, परंतु आता 10 या ठिकाणी 10 बॉल फेकून झालेले आहेत, त्याच्यामध्ये 5 बॉल वाईड आहेत. मग तयार. या वेळेला फटका उचलला गेलाय अगदी व्ही शेप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर घेतील का कॅच, सोडली गेली कॅच, बनली गेली सिंगल. दुसरीचा प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल. 2 धावसंख्या कंप्लीट आणि या 2 धावसंख्येने खऱ्या अर्थाने मुख्य बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या टीमला चावे बीला इथनं मिळत असताना 2 धावसंख्येच्या संख्येने षटक क्रमांक संपन्न झाले. 3रं टीमची धावसंख्या आहे 35, जिथे गडी गमावले गेले 3. बॅटिंग करते टीम चावे बी, त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते संघर्ष मितपाडा. बाद झाले 2 बाद झाले गडी 3 या मॅच मध्ये खेळत असताना. अक्षय बाद झाले 2 धावसंख्येवरती, ज्यांचा कोऑर्डिनेशन जमला नाही, कन्व्हर्शन जमला नाही. त्याच्यानंतर हरेश, ज्याने 1 धावसंख्येचं योगदान दिलं नाही, परंतु योगदान विक्रमने चांगलं दिलं. विक्रमच्या बॅटमध्ये 1 चौकार आला, तब्बल त्यांनी 12 धावसंख्या बनवल्या गेल्या. त्याच्या जागेवरती गेले नेहुल. नरेश आधी झाले होते 4थ्या क्रमांकावरती. नरेशच्या बॅटमध्ये अद्यापर्यंत आल्या धावसंख्या 9 आणि निहालच्या बॅटमधनं अद्याप 2 धावसंख्या आल्यात. पहा, वेळेच्या संदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे. वेळेच्या संदर्भात सहकार्य करा, कारण तब्बल 1 वाजलेले आहेत. मॅच कंप्लीट व्हायला हवी होती, परंतु व्हाईट बॉल रेशिओ या षटकामध्ये जास्त पाहायला मिळाला. तब्बल 11 बॉलचा हा षटक राहिला गेला.
आणि त्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिला गेलं तर धावसंख्या भरपूर सारे खर्च झाल्यात. षटक क्रमांक शेवटचं सूरज पुढे स्टेप आउट केल्याचा प्रयत्न, बॅट वरती मिडल आहे चेंडू, बॅट मध्ये साऊंड स्वीट टक आणि चेंडू पाहिला गेला तर बॉल सीमारेषे पार. हा षटकार बॅट्समनने जसं काय बुलेटला जो स्टार्ट मारतात आणि त्याच्या मागून जो सायलेन्सर मधनं आवाज येतो ना, तशाच प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा जेव्हा संपर्क झाला ना तसा साऊंड होता. हा पहा, हा बॉल अगदी ओपीच, अगदी ओपीच, अगदी डोळ्यांसमोर हा चेंडू टाकण्यात आला. ऑफस्टंपवरचा बॉल अगदी ऑनसाईडला. फिल्डरने मेहनत खूप सुरेखरित्या केली गेली होती, परंतु त्यांच्या मेहनतीला थोडंसं अपयश आलं आणि बॉल तुम्हाला षटकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 6 ने पुढे सरकतीये. 41, 4 वर 41. आजच्या दिवसातला उच्चांक 59 धावसंख्येचा जो राहिला टीम स्टार 11 महापोलीच्या नावावरती. अजून एक तशाच प्रकारे बॉल, परंतु आता ऑफस्टंपवरचा बॉल ऑफस्टंपवरती खेळले गेले. फटका चांगला होता कारण बघितलं गेलं होतं की एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, लॉंग ऑफला फिल्डर नाहीयेत. अगदी खुल्या क्षेत्रामध्ये व्ही शेपमध्ये हा बॉल लॉंग ऑफला पाहायला मिळाला. षटकारानंतर पुन्हा एक चौकार. टीमची धावसंख्या पोहोचत असताना 45. षटक क्रमांक सूरजचं चालू आहे. सूरजने ना आता खऱ्या अर्थाने जो ऑफस्टंपवरचा त्यांचा प्रवास आहे ना तो थोडासा कमी करावा हवा, कारण 2 बॉलवरती 10 धावसंख्या त्याच्या आलेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन, रणनीती चांगली, फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. आता थोडासा माइंड डायव्हर्ट झाला कारण ज्या वेळेला सूरज आले हातांवरती लक्ष दिला, कोऑर्डिनेशन होतं अगदी त्यांच्या समोर. बॉल पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की हाही बॉल ऑफस्टंपवरती नव्हे तर लेग स्टंपवरती पिच करतील, परंतु ऑफस्टंपवरती बॉल पिच केला गेला. 2 चेंडूंची नक्कीच पुनरावृत्ती होती आणि इथनं बीट होत असताना बॅट्समन नरेश तब्बल 19व्या धावसंख्येवरती नरेश खेळतोय. राऊंड द विकेट. स्टेप ऑन खेळण्याचा प्रयत्न, बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. त्या ठिकाणी थर्डमॅन बीट झाले खूपच वेगाने. गवताचं गालिच्य त्याच्या अगदी जवळून हा बॉल अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या षटकामधला एक षटकार आणि दुसरा चौकार. थँक्यू. तर जय बजरंग शेलार आणि साखरोळी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी तुम्हाला यायचंय. चौकार आलाय, बीट झाले थर्डमॅन बीट झाल्यानंतर तुम्ही चौकार पाहिला गेला जो आला खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर नरेशच्या बॅटमधून आणि इंडिव्हिज्युअल 23 या धावसंख्येवरती तो खेळतोय. लेग स्टंपवरती बॉल, व्हाईट बॉल नक्कीच येईल. व्हाईट बॉल येईल. प्रसाद सर वळतात आमच्याकडे सांगत असताना की व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने ना खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये जास्त धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला गेलाय टीम 4वी बीच्या स्कोर कार्डवरती, कारण मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिले 5 व्हाईट बॉल, त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये एकही बॉल वाईट नाहीये, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पण व्हाईट बॉल नव्हता, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये ना थोडासा व्हाईट बॉल येतोय. सूरजने पहिला बॉल वाईट हाताला गेलाय. स्टेप आउट केल्याचा प्रयत्न, संधी बनेल, संधी होती त्या ठिकाणी एसटी रक्षकाला, संधी का साधली गेली नाही ते कळालं नाही, कारण थोडे पद्धतालितीचा वापर नक्कीच केला होता. ॲक्शन रिप्ले पहा. बॉल पडल्यानंतर पद्धतालितीचा वापर केला गेला, त्याच्यापासून थोडासा दूर होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जर कदाचित यष्टांवरती लावला असता तर नरेश बाद होऊ शकले असते, जो इंडिव्हिज्युअल 23 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगला बॉल शेवटचा बॉल होता. माहिती होतं की शेवटच्या बॉलवरती जर कमबॅक करायचा असेल तर एखादा डॉट बॉल आपल्याला या स्कोरकार्डचा जो स्ट्रक्चर जो बदलवला गेला ना तो स्ट्रक्चर कमी करेल. हा नक्कीच बॅटिंग अनालिसिस, ही बॅटिंग समरी तुमच्या समोर, ज्या ठिकाणी 4वे बी टीमने बॅटिंग केली गेली. अक्षर बनवल्या गेल्या 2 बॉल फेस करत असताना 2, नरेशने बनवल्या गेल्या जर विचार केला गेला तर तब्बल 10 चेंडू फेस करत असताना 23, 12 बनवल्या गेल्या विक्रमने, त्याच्यानंतर नेहालने बनवल्या गेल्या 2 चेंडू फेस करत असताना सिंगल. ही नक्कीच बॅटिंग समरी तुमच्या समोर होती. आता ही बॉलिंग समरी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या अर्थाने जे गोलंदाज यूज केले गेले ना, निकेशच्या विरोधात आल्या धावसंख्या 11, निमेशने जास्त खऱ्या अर्थाने मागडी गोलंदाजी हाताळली नाही, 13 धावसंख्या, आणि तब्बल व्हाईट बॉलचं षटक सूरजचं राहिलं, ज्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 15. विजयच्या षटकामध्ये कमबॅक, 2 मोठे फटके होऊन सुद्धा कमबॅक झाला गेला आणि अशा प्रकारे धावसंख्या बनल्या गेल्या. त्या ठिकाणी विचार केला गेला तर टीमच्या स्कोरकार्डवरती 50 आणि 51 धावसंख्येचं टार्गेट आता कंप्लीट करावं लागेल टीम संघर्ष मीतपाडा या टीमला. तर जय बजरंग शेलार आणि NPA साखरोली दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत का?
तर साखरोली टीमचे कॅप्टन, शेला टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम साखरोलीचे कॅप्टन उपस्थित असाल तर टॉस करण्यासाठी यायचं आहे. टीम साखरोली. तर अनिल लसने जे आमचे कुणाल दादाचे पिताश्री आहेत, विनंती करेन दादांना की तुमचे शुभ असते या ठिकाणाहून आपल्याला टॉस करायचं आहे. टीम साखरोळी, टीमचे कॅप्टन साखरोळी, लवकरात लवकर नक्कीच यायचं आहे. जय बजरंग शेलार त्यांच्या विरोधात टीम साखरोळी. टीम साखरोळीचे कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे, कारण आमचे मान्यवर टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने शिस्तबद्धता स्पर्धेची कोणत्याही प्रकारची तोडू नका. ज्यावेळेला तुम्हाला पेनल्टी लागते त्यावेळेला मग आयोजकांशी तुम्ही खऱ्या अर्थाने वचबा काढता की पेनल्टी कसली, आम्हाला उशीर झाला, सर्व टीमला उशीर होतो. प्रत्येक गोष्टीची डिसिप्लिन असते. तुम्ही केंद्रीय मंत्री चषकामध्ये 1 घंटा अगोदर जाल, कारण ती स्पर्धा मोठी आहे. तुम्ही जर एखाद्या छोट्या स्पर्धेमध्ये खेळता तर तुम्हाला व्यवस्थित उपस्थित राहणं गरजेचंच असतं. त्याच्यामुळे नक्कीच विनंती असेल की साखरोळी जर एखादा प्रतिनिधी टीमचा किंवा कॅप्टन आला असेल तर लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. तर मान्यवरांना नक्कीच खऱ्या अर्थाने विनंती करेन की व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे, कारण साखरोळीचे कॅप्टन नाही आहेत. विनंती करेन टीम साखरोळी, जर आमचा आवाज लाईव्हच्या माध्यमातून जरी तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला टॉस करण्यासाठी 1 षटकानंतर लगेचच यायचं आहे. कोणत्याही प्रकारची डिसिप्लिन तुटणार नाही. आणि ज्यावेळेला तुम्ही नीटनेटकेपणा आणि शिस्तबद्धता ठेवता ना तेव्हा तुमच्या टीमचा ही नाव उंचावतो. त्याच्यामुळे विनंती असेल 51 धावसंख्येचं लक्ष त्या ठिकाणी असेल. 51 धावसंख्येचा खऱ्या अर्थाने यशस्वी पाठला केला जाईल की त्या धावसंख्या डिफेन्स केला जाईल. मोनिश पाटील तिथे सज्ज आहेत, त्यांच्या माध्यमातून ऐकूया या सामन्याचं धावतं वर्णन. आणि खेळाडूंना विनंती असेल की खेळाडू कक्षामध्ये फक्त तुमचे बॅटिंगला गेलेले 2 आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त 9च खेळाडू बसतील. छोटा प्रेक्षक वर्ग या तुमचा कोच या त्या ठिकाणी चालणार नाही. विनंती करेन खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसायचं, अन्यथा पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल. येस, ओव्हर टू मोनिश पाटील. यस, धन्यवाद भागेश. तर वळतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा 2 संघ एकामेकासमोर उतरले होते आणि प्रथमतः फलंदाजी करताना धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे, ती म्हणजे तब्बल 50 आणि 51 धावांचं आव्हान दिलंय. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं तब्बल 60 धावांचं आव्हान होतं आणि ते स्वीकारताना कुठेतरी फलंदाज मागे पडले होते. पण यावेळेस काय करतील, हे 51 धावांचं आव्हान पार पडेल का? चावे बीच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी नक्कीच झाली आहे, पण चांगली गोलंदाजी इथून चावे बी संघ लावेल का? हा प्रश्नचिन्हाची उत्तरे येणाऱ्या वेळामध्ये नक्कीच कळेल. षटक क्रमांक पहिलं, पॉवर प्लेचा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय निहाल. या कर्णधाराने नक्कीच म्हटलं होतं की निहाल वरती खूप सारी जिम्मेदारी असेल, तोच निहाल गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला निकलेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज सूरज पाहायला मिळेल. पहिला चेंडू निहाल्याचा निकलेशच्या विरोधात. हा ट्रॅकर चेंडू अपस्टंपच्या बाहेर होता, कट केल्या चेंडूला, सरळ निघून जातोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चौकाराचा करिता. अगदी आपण बघतोय ना की या प्रकारचे जे चेंडू असतात त्यांना मात्र थोडीशी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न असतो आणि म्हणतात ना की पॉवर प्ले मध्ये मोठ्या फटक्यांऐवजी तुम्ही गॅप शोधा. जेव्हा जेव्हा गॅप शोधाल तेव्हा तेव्हा तुम्ही यशस्वी. आणि इथे मात्र निकलेश करणं तेच पाहायला मिळालं. तर मॅचचं क्षेत्र खाली होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार. ओ हो, काय पिकचा टायमिंग आहे. चेंडूला सरळ धाडून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू दिजे. अगदी जर बघितलं गेलं तर हाफ ट्रॅकर चेंडू लवकर ओळखलं गेलं, जागा बनवली आणि काय टायमिंग होतं चेंडूला, अप्रतिम. सरळ चेंडू फेकून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेष बाहेर.
2 चेंडूवरती आलात 10 धावा. आता गोलंदाज प्रश्नात मध्ये असेल, करू तरी काय, कारण की 51 धावांचं आव्हान. जर या प्रकारची फटकेबाजी आणि अशी गोलंदाजी चालत राहिली तर मी म्हणेन की हे आव्हान देखील छोटं आहे. पण इथे गोलंदाजाला काहीतरी करून दाखवावं लागेल की कर्जा वैसे की दुनिया बोले करो तो इसके जैसे, असं करून दाखवावं लागेल गोलंदाज निहाल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अर्ध्या पिचवरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईड. अतिरिक्त धाव मिळेल, अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. अगदी जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावरती. पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि इथे मात्र येते एक वाईडच्या स्वरूपामध्ये धाव. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाज निहाल. यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडूला शळांपूल केलाय, निघून जातोय. 1 बाउन्स स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं, पंचांचा इशारा, येणार चौकार. जे बघा म्हटलं होतं ना की नाणेफेकीच्या कक्षामध्ये, कारण की जो समोरचा संघ आहे त्याचा मात्र अगदी तो पहिल्यांदा खेळताना पाहायला मिळतोय, म्हणजे त्याच्या विरोधामध्ये प्रिपेरेशन नसेल. आणि इथे मात्र पण फलंदाजांनी नक्कीच प्रिपेरेशन करून आलाय गोलंदाजाच्या विरोधामध्ये. फटकेबाजी केली जाते वारंवार, मात्र चेंडूला फेकला जातोय सीमारेषे बाहेर. पुढचा चेंडू, यावेळेस चांगल्या पद्धतीची ड्राईव्ह आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे पाहायला मिळालं. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत नाही आणि या सिंगल धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. याच फलंदाज अगदी जर बघितला गेला निखिलेश, त्याला ठाऊक होतं की आता मात्र ज्या प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहिजे ती मिळाली. इथून म्हटलं कुठल्याही प्रकारची रिस्क न घेताना एक मंदगतीचा खेळ दाखवला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा निहाल. यावेळेस देखील चांगल्या पद्धतीचे चेंडू शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, चेंडू एक धाव कंप्लीट केली आहे. रनआउटची संधी, इथे चुकी झाली आणि चुकीला माफी नाही. चेंडू निघून गेलाय सीमा रेषे बाहेर. येतील 1+4 अशा 5 धावा. खऱ्या अर्थाने टीम सावे बी संघाला कुठेतरी रोखायच्या होत्या, कारण की 4 षटकांची मॅच आणि मी म्हणेन या 4 षटकांमध्ये 51 धावांचं जे लक्ष्य होतं ते परिपक्व लक्ष्य होतं, पण चुकी केली गेली आहे. या क्रिकेटमध्ये म्हणतात ना की एक एक चुकी तुम्हाला मागे ठरेल आणि इथे वारंवार गोलंदाजाकडनं त्यानंतर क्षेत्ररक्षकाकडनं. यावेळेस पुन्हा एकदा कट केलेला चेंडू सरळ पॉइंटच्या क्षेत्रामधून निघून जातोय सीमारेषे बाहेर. हे दोधारी तलवार आता मात्र चमकायला सुरुवात झाली. एका बाजूला फलंदाज निखिलेश तर एका बाजूला सूरज. कमॉन डीजे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. कुठल्याही प्रकारचा विकेट न गमावताना अगदी इथे मात्र 25 धावसंख्या फळकावरती पाहायला मिळाले. काय फटकेबाजी अप्रतिम. आणि एका बाजूला फलंदाज निखिलेश हा मात्र खेळत होता, पण म्हणतात ना की तरबूज को देखकर तरबूजा भी रंग बदल देता है, उस तरह से यहाँ पर निखिलेश को देखकर सूरज में अपने रंग और तेवर बदल दिए और दो धारी तलवार चमकने लगी मैदान में. टीम एकच विनंती करेन की खेळाडू कक्षामध्ये फक्त 11 खेळाडू असतील. प्लीज कोणी तिथे मात्र व्यतिरिक्त खेळाडू बसू नका. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. शिलार चे खेळाडू मी विनंती करेन का प्लीज खेळाडू कक्ष खाली करा. विनंती आहे आयोजकांकडनं, प्लीज मित्रांनो, थँक्यू.
आणि यापुढील होणारी मॅच दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी त्वरित नाणेफेकीच्या कक्षाकडे जोडा, जिथे आम्ही पोहोचू थोड्या वेळामध्ये. सो बी फास्ट बोथ टीम कॅप्टन्स. तुम्हाला विनंती असेल, धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली गेली आहे फलकावरती अगदी 51 धावांचा पाठलाग करताना, ती म्हणजे 25 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना स्वतः कर्णधार अगदी गोलंदाजीवरती येतोय. पहिला चेंडू मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल आणि या एका धावेच्या जोरावरती 26 या आकड्यावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. समीकरण आता मात्र जर बघितलं गेलं मिटपाडा संघाकडनं तर थोडंसं सोपं होताना पाहायला मिळेल, कारण की पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. आणि ज्यावेळेस मात्र तुम्ही चेसिंगला जाता त्यावेळेस मात्र अशा प्रकारची फटकेबाजी असेल तर समोरच्या संघावरती नक्कीच प्रेशर येईल आणि त्याचा फायदा उचलला जाईल. इथे पुन्हा एकदा चेंडूला ढकलून दिलंय पॉइंटच्या क्षेत्राकडे. खेळाडू नक्कीच तैनात आहेत पण राहिलेत बघत. निघून गेलाय चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तर या चौकाराच्या स्वरूपामध्ये धावसंख्या आता मात्र फलकावरती झपाट्याने वाढेल, जाऊन पोचली गेली 30 या आकड्यावरती. विजयासाठी अजून देखील जर विचार केला तर 21 धावांची गरज असेल. चेंडू आहेत ते 16 चेंडू 21 धावा. हे समीकरण आता मात्र सोपं वाटायला सुरुवात झाली आहे. विकेट घ्यावेच लागतील नो डाऊट. जर इथून मॅच मध्ये मी म्हणेन की 2 ते 3 विकेट मिळाले तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात गोलंदाज. विकेटची तयारी, पंचांचा इशारा काय तर नक्कीच ऑफ स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये आणि त्याच्या जोरावरती निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होते. 15 चेंडू 21 हे समीकरण जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सरळ लॉंगॉनच्या डोक्याला सलामी देऊन निघून जाणारा हा षटकार फोडतोय दहाड 10 धावांच्या जोराने. थँक्यू दिसे. तर धावसंख्या आता मात्र या षटकाराच्या जोरावरती जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजेच 36 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा स्विचिटची तयारी केली नक्कीच होती पण फलंदाज या फटक्यावरती कुठेतरी फसतोय. अगदी जर बघितलं गेलं निखिलेशच्या माध्यमातून, कारण की त्यांचा जो टार्गेट केला होता डीप बॅकवर्ड स्कोरलाईकचा रिजन, त्याची पॉवर झोन आपल्याला पाहायला मिळाली. त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे फटके म्हणजेच गोलंदाज हाफ ट्रॅकर चेंडू या लेग स्टंपच्या बाहेर जर चेंडू ठेवला गेला तर त्याच्या मात्र सीमारेषे बाहेर. आणि नक्कीच मागच्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चांगला फटका पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या माध्यमातून कुठेतरी वारंवार त्याच्याकडनं चुकी होते. इथे मात्र शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये नक्कीच चुकी झाली पण झपाट्याने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते की काय. पण फलंदाजांचा पंचाचा इशारा येतोय, फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक पहिला निखिलेश बॅक टू द डगआउट. निखिलेश जरी आउट झाला असेल, मैदानाच्या बाहेर जरी आपल्याला जाताना पाहायला मिळत असेल, तरी पण मी म्हणेन की त्याचा वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन एक चांगल्या पद्धतीने दिलाय. 30 धावा फलकावरती जोडल्या गेल्या 51 धावांच्या लक्ष्यामधील. आणि या 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच संघासाठी एक चांगल्या पोझिशनवरती नेऊन ठेवलं गेलंय. त्याच्या जोरावरती टीम मिटपाडा संघ पाहायला गेला तर एक सेट पोझिशनवरती आहे, पण इथून देखील कमबॅक होऊ शकतो टीम चावे बी संघाचा, कारण की जो विकेटच्या शोधामध्ये होता तो विकेट नक्कीच लेट आलाय पण मी म्हणेन एक चांगल्या पोझिशनवरती आलाय. इथून चावे बी संघ तडजोड करीत प्रत्येक चेंडूवरती एक कठीण प्रश्न विचारेल तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक देऊ शकते. पण ते कमबॅक देण्यासाठी त्या प्रकारची हिंमत आणि त्या प्रकारचा जज्बा चावे संघाला मैदानामध्ये आज इथे द्यावा लागेल. नवीन फलंदाज निमेश स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. निखिलेशाचे बंधूच आपल्याला पाहायला मिळतील. मोठे बंधू मैदानामध्ये पाहायला मिळेल. या क्रिकेट विश्वामध्ये खूप सारे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर विचार केला तर चिडकेगावचे केदार पाटील, अमोल पाटील हे देखील 2 बंधू. हा चेंडू अगदी हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक कलेक्ट केला जातोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल.
जे तर नक्कीच टीम जे बजरंग शेलार संघ इथपर्यंत दाखल झालाय आणि याच मागच्या आठवड्यामध्ये जिजाऊ चषक झिडके आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या जिजाऊ चषक मध्ये नक्कीच ट्रॉफी उचलली होती. रोख रक्कम 55,000 रुपयाचं पारितोषिकचा मानकरी देखील शेलार संघ ठरला होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या शेलार संघाचा गाजावाजा, कारण की ज्युनियरच्या गटामधला संघ अगदी सिनियरच्या 3 संघांना हरवून तिथपर्यंत मेगा फायनल मध्ये पोहोचला गेला आणि ती फायनलची ट्रॉफी उचलली होती. तो देखील इथपर्यंत पोहोचलाय. तर वळतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 36 या आकड्यावरती आणि या 36 आकड्यावरती जर बघायला गेलं तर 2 विकेट नक्कीच मिळालेत. हा चेंडू बघा वेट केलाय, चेंडूला सरळ अगदी ढकलून दिलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आणि तिथे मात्र धावा जमवल्या गेल्या त्या तब्बल 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 38 या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे ती 39 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा या षटकामध्ये अगदी जर बघितलं गेलं तर गोलंदाजाने कुठेतरी धावांच्या गतीला ज्या प्रकारची ओढ पाहिजे होती ती नक्कीच दिली आहे आणि विकेट देखील मिळालेत. पुढचा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरनं चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढवली जाते. अगदी जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजे 40 आकड्यावरती. म्हणजे आता विजयासाठी 10 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. येणारे 10 चेंडू विजयासाठी टीम 11 मिटपाडा संघाला 11 धावांची गरज असेल. हा चेंडू अगदी कट केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड स्लिपच्या रिजन मध्ये ऍक्टिव्ह होता खेळाडू निखिल आणि त्याच्या माध्यमातून एकच धाव असेल आणि या सिंगल धावेच्या जोराने समीकरण आता मात्र बदलताना पाहायला मिळते. 41 या आकड्यावरती अजून देखील 9 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. इथून मी म्हणेन की निर्धाव चेंडूपेक्षा विकेट हे खूप जास्त इम्पॉर्टंट असेल, कारण की इथून जर विकेट मिळाले तर टीम चावे बी संघ देखील इथून गाजावाजा करू शकते. विजयाचं नाणं आणि विजयाचं शंख इथून घेऊन पुढे जाऊ शकते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पण पंच वळतील आणि दर्शवतील की ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर आहे. वाईडचा इशारा केला जातोय, अतिरिक्त धाव मिळेल. इथून या अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील, कारण की या आधीच्या चेंडूच्या आधी देखील वाईड चेंडू हाताळला होता आणि आता समीकरण बॉल टू रनचं जाऊन पोहोचलंय, कारण की चेंडूचं समीकरण बाकी राहिलंय ते 9 आणि धावांची गरज देखील असेल ती 9 चेंडू 9 धावा. गोलंदाज जितेश यावेळेस चेंडूला ट्रॅव्हल केलं, नक्कीच मैदानाच्या गुदगुळ्याकार कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र ढकलून दिलंय. एक धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल धावेच्या जोरावरती 8 चेंडू 8 धावा हे समीकरण मैदानामध्ये आता मात्र जाऊन पोहोचलं गेलंय. इथून टीम मिटपाडा संघाला 1 ते दुसरा विकेट जर मिळाला तर प्रेशर मध्ये पुन्हा एकदा जाळ्यामध्ये सापडेल का टीम चावे बी संघ? इथून मिटपाडाच्या विपक्षामध्ये कठीण प्रश्न ठेवेल का? हा चेंडू चांगला आहे, स्ट्रॉंग अपील देखील पाहायला मिळाले, पण इथून निर्धाव चेंडूची खूप जास्त गरज होती ती चावे बी संघाला आणि तो निर्धाव चेंडू अखेर मिळालाय. समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 7 चेंडू 8 धाव्यांचं समीकरण आता मात्र मैदानामध्ये. हा चेंडू निर्णायक असेल खूप जास्त दोन्ही संघांसाठी. जर इथे विकेट किंवा निर्धाव चेंडू पडला तर चावे बी संघ पुन्हा एकदा कमबॅक करू शकते आणि जर इथून एखादा मोठा फटका किंवा डबल सिंगल जरी आली तरी मिटपाडा संघ एक स्टेबल पोझिशन वरती जाऊ शकेल. हा चेंडू अगदी निर्णायक असेल. यावेळेस कट केलाय चेंडूला, नक्कीच पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात असेल. झालीये चुकी, निघून गेला चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. एक मधुर संगीत नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवला गेला डीजे प्रवीण गुरव यांच्या माध्यमातून. प्रतिम मधुर संगीतचा भरमाड देखील त्यांच्याकडे आहे
आणि आजच्या दिवसामध्ये ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. जेव्हा जेव्हा मॅचचं टेम्परेचर वाढतं असं अगदी म्हणतात ना की म्युझिक थेरपी देखील दिली जाते आणि ती म्युझिक थेरपी आज क्रिकेटच्या मैदानामध्ये म्हणूनच की काय क्रिकेटमध्ये डीजेला देखील खूप जास्त मागणी आहे आणि आज प्रवीण गुरव त्यांच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोहोचले गेलेत. समीकरण पुन्हा एकदा मैदानामध्ये 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल ती म्हणजे 4. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल आणि गोलंदाज हरेश याच्या खांद्यावरती जिम्मेदारी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपल्याला मिटपाडा संघाकडनं पाहायला मिळतोय सूरज. हुसेन, माफ करा, हुसेन फलंदाज पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज. समीकरण मैदानामध्ये अगदी जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक त्या प्रकारचं सजवलं जाते. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल थोडीशी पाहायला मिळालेत. मग कायची गोलंदाजी त्या प्रकारची होते का यावेळेस? शळांपूल केलाय चेंडू डीप बॅकवर्ड्स, माफ करा, डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आहे पण 2 धावा रोखू शकत नाही आणि इथे मात्र धावा जमवल्या गेल्या तर तब्बल 2 आणि या 2 धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या समीकरण अगदी जर बघितलं गेलं तर 5 चेंडू आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज असेल. यास मागच्या चेंडूमध्ये शेवटचा चेंडू, मागच्या षटकामध्ये जो शेवटचा चेंडू होता मी म्हटलं होतं ना की खूप जास्त निर्णायक असेल, तिथे तडजोड करावी लागेल चावे संघाला आणि त्या चेंडूवरती चौकार जो आला, जी क्षेत्ररक्षकाकडनं जी चुकी झाली त्या चुकीचा फायदा आता मात्र मिटपाडा संघ उचलतोय कारण की तिथे एक जरी धाव असती तरी पण इथे समीकरण थोडंसं कठीण झालं असतं. पुढचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये नक्कीच ट्रॅव्हल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि टीम मिटपाडा संघ जाऊन पोहोचली आहे दुसऱ्या सत्रामध्ये. विजयाचं नाणं घेऊन विजयाचा शंख फुकत जाऊन पोहोचली दुसऱ्या षटकामध्ये. वळतोय नाणेफेकीच्या कक्षाकडे. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो कोण? तर ज्याने जोडल्या गेल्या त्याच्या बॅट मधनं वैयक्तिक 30 धावा. फोनली मिटपाडा